नमस्कार मित्रांनो, थॉमस एडिसन हे नाव ज्याला माहित नाही ना, तो कदाचित या जगात माणूस विरळच असेल. ज्याच्या घरी प्रकाश आहे, ज्याच्या घरी इलेक्ट्रिक बल्ब आहे, त्याला हे नाव माहित असायला पाहिजे. कारण इलेक्ट्रिक बल्बचा शोध कोणी लावला तर थॉमस एडिसननी. खरोखरच एवढा हुशार होता का थॉमस एडिसन? एवढा प्रखर बुद्धिमत्तेचा होता का थॉमस एडिसन? बरं, एवढा जर हुशार होता तर त्याचे शिक्षक आणि तो किती शिकला असेल? आपल्या समोर प्रश्नच येते नाही का? तो किती मोठा शिकला असेल, त्याने शिक्षणासाठी लावली असतील आणि त्याला शिकवणारे किती किती मोठे विद्वान प्राध्यापक शिक्षक असतील. बरोबर आहे ना? हे प्रश्न येतेच आपल्या समोर. पण खरं सांगू मित्रांनो, एक दिवस 4 वर्षाचा छोटासा मुलगा, ज्याला थोडाफार बहिरेपणाचा दोष आहेच त्याच्यामध्ये, 4 वर्षाचा छोटासा मुलगा तो शाळेतून घरी आलाय. त्याच्या खिशामध्ये त्याच्या शिक्षकाने एक चिठ्ठी लिहून पाठवली होती. घरी आल्यानंतर तो आपल्या आईला तो चिठ्ठी दाखवतो. ती चिठ्ठी आई उघडते आणि पाहते तर काय, त्या चिठ्ठीमध्ये होतंय की शिक्षकाने लिहिलं होतं की तुमच्या टॉमीला, म्हणजे त्या मुलाचं नाव होतं टॉमी, तुमच्या टॉमीला शिक्षणामध्ये बिलकुल प्रगती नाही आहे, बिलकुल रस नाही आहे, तो यापुढे शिकूच शकणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही त्याला शाळेत पाठवणं बंद करा. ती त्या आईने चिठ्ठी वाचली आणि आईने तेव्हाच निर्धार केला की नाही, काही झालं तर मी माझ्या मुलाला शिकवेलच. आणि परत चिठ्ठी पाठवून त्या आईने लिहिलं त्या चिठ्ठीमध्ये की तुम्ही जरी माझ्या मुलाला शिकवलं नाही तरी मी मात्र माझ्या मुलाला घरीच शिकवेल आणि एक दिवस त्याला मोठा करेल, म्हणजे करेलच. मित्रांनो, त्या 4 वर्षाच्या मुलाला, टॉमीला, ज्याला बहिरेपणाचा दोष होताच, त्याला त्याच्या आईने घरीच शिकवलंय. 4 भिंतीतलं नाही तर उघड्या विश्वामधलं, उघडं विश्वच त्याचं विद्यापीठ झालं. जे जे पाहायचा तिथून तो अनुभव घ्यायचा, जिथे जिथं जायचा तिथून तो काहीतरी शिकायचा. मग चंद्राकडून तो काहीतरी शिकला, सूर्याकडून काहीतरी शिकला, इथल्या प्रत्येक कणाकणातून, क्षणाक्षणामधून तो शिकला, तो शिकत गेला. खरं म्हणजे त्याला 4 भिंतीतलं औपचारिक शिक्षण फार कमी मिळालं होतं. या दुनियामधलं, या खुल्या दुनियेमधलंच त्याला शिक्षण मिळालं आणि तो फार मोठा संशोधक झाला. कोण असेल तो संशोधक? थॉमस एडिसन. मित्रांनो, म्हणून 4 भिंतीतल्या शिक्षणापेक्षा या भिंती नसलेल्या विद्यापीठाचं शिक्षण फार महत्वाचं असतं. कारण तेच शिक्षण आपल्याला कधी काही पडलो तर उठायचं कसं, सावरायचं कसं, आवरायचं कसं आणि मोठं व्हायचं कसं हे शिकवतं. बऱ्याचदा पुस्तकी ज्ञान हे 4 भिंतीपुरतं असतं मित्रांनो. खरं म्हणजे आयुष्य जगायचं असतं आपल्याला या खुल्या वातावरणामध्ये. पुस्तकातलं ज्ञान, उभं आयुष्य आपल्याला कामी पडत नाही. केवळ 4 भिंतीतल्या शाळा महाविद्यालयांमधल्या शिक्षणावर माणसाचं जीवन जगणं होत नाही. म्हणून जो माणूस समाजाकडे त्या अँगलने पाहतो, त्या नजरेने पाहतो, समाज हाच माणसाचा खरा शिक्षक असतो. आणि म्हणून मित्रांनो, समाजाकडे आपण अत्यंत सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. आपल्या 4 भिंतीतल्या शिक्षणावर बिलकुल विसंबून राहू नये, तर त्याही पलीकडचं शिक्षण आपल्याला समाजामध्ये मिळतं. म्हणून तर आपल्या लक्षात येतं की गाडगे बाबा कोणत्याही शाळेमध्ये न जाताही एका विद्यापीठाला त्यांचं नाव मिळावं. तुकडोजींनी साऱ्या समाजाचं प्रबोधन करावं. 1.5 दिवस शाळेत जाणाऱ्या अण्णाभाऊ साठेंनी समाजाला आपल्या साहित्यामधून दिशा दाखवावी, त्यांचं साहित्य क्रांतिप्रवण व्हावं. मित्रांनो, समाज महत्वाचा आणि समाजातील अनौपचारिक शिक्षण महत्वाचं. म्हणून समाजाकडे अगदी डोळे उघडून पाहत चला. जे मिळते ते स्वीकारत चला, घेत चला आणि पुढे चला, पुढे जाऊया. धन्यवाद.